नमस्कार. आज आपण अतिशय हलकी-फुलकी अशी एक डिश पाहणार आहोत. तर त्यासाठी आपण 1.5 वाटी तांदूळ आणि पाऊण वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे बिना सालाची. तर ती स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण डायरेक्ट कुकरमध्येच हे लावणार आहोत. तर त्यासाठी कुकरमध्ये आपण तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यात नेहमीचेच आपले जे फोडणीचे साहित्य आहे, जसे की मोहरी, जिरं, त्यानंतर कढीपत्ता, हिंग आणि ह्या खिचडीसोबत शेंगदाणे अतिशय छान लागतात. त्यामुळे मी इथं थोडे शेंगदाणे घातलेले आहे आणि शेंगदाणे छान आपल्याला खमंग सुरुवातीला परतून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आपण हिरवी मिरची घालणार आहोत. त्यानंतर कांदा टाकून थोडं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण लसूण जो आहे तर तो इथं कट करून घातलेला आहे. त्यानंतर आपल्याला हळद, तिखट, धणेपूड, गरम मसाला हे टाकून घ्यायचं आहे. हे कोरडे मसाले आपण टाकून थोडंसं भाजायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकायचे आहे. टोमॅटोही थोडे परतून घ्यायचे आहे. आणि आपण मगाशी धुवून घेतलेले जे डाळ तांदूळ आहे तर हे घालून आपल्याला छान ते मसाल्यामध्ये एकजीव करायचे, एकत्र करून घ्यायचे आहे. थोडं तांदूळ आणि डाळ किंचित भाजल्यासारखं आपल्याला करायचं आहे. त्यामुळे खिचडी ही अतिशय खमंग लागते. आणि चवीनुसार त्यात आपण मीठ घालून घेतलेलं आहे. तर रात्रीच्या जेवणासाठी हा अतिशय उत्तम असा पर्याय आहे. आणि आपण त्यात कोथिंबीरही टाकून घेतलेली आहे. आणि यासोबत आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. आपण जे डाळ तांदूळ मोजून घेतलेले आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी गरम करून याच्यामध्ये घालायचं आहे. गरम पाणी टाकल्यामुळे त्याची चव अतिशय चांगली लागते. आणि एकत्र करून आपल्याला हे कुकरचं झाकण बंद करून द्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला 2 शिट्या ह्या आणून घ्यायच्या आहे. 2 शिट्यामध्ये हे आरामशीर शिजते. आणि वाफ गेल्यानंतर आपल्याला हा कुकर उघडायचा आहे. आणि आपण कुकरमध्ये हे शिजवल्यामुळे जे फोडणीचं साहित्य जे आहे तर ते सगळं असं साईडला जाते. तर आपल्याला खिचडी थोडीशी एकत्र कालून घ्यायची आहे. आणि आता जरी ही तुम्हाला थोडी आसट वाटत असली किंवा अगदी मऊ वाटत असली तरी थोडी थंड झाल्यानंतर थोडासा दाणा त्याचा मोकळा होतो. आणि ह्या खिचडीसोबत कढी अतिशय छान लागते. आणि मूग डाळ घातल्यामुळे अतिशय हलकी फुलकी अशी ही रेसिपी आपली तयार झालेली आहे. आणि रात्रीच्या जेवणात ते अतिशय छान असा हा पर्याय आहे. तर कढी, खिचडी आणि कांदा तर हा आपण वाढलेला आहे ताटामध्ये. छान खिचडीमध्ये कढी मिक्स करायची आहे आणि छानपैकी आपल्याला ताव मारायचा आहे. चमच्याने नाही तर हाताने सुद्धा खूप छान मजा येते. तर अशी माझी साधी सोपी आणि पचायला हलकी फुलकी अशी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. धन्यवाद.